सर्वांना नमस्कार. आज आपण युनिक, अगदी वेगळी अशी क्रोशाची छत्री कशी बनवायची हे बघणार आहोत. ही छत्री सुंदर आणि आकर्षक तर दिसतेच, आपण ती अगदी धो पावसातही वापरू शकतो. या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या माझ्या छत्र्या आहेत. तुम्ही तुमच्या मनाची कोणतीही डिझाईन इथे वापरू शकता. एक भाग दाखवला ना, तसे आपल्याला 8 भाग आधी विणून घ्यायचे आणि मग ते छत्रीच्या आतल्या बाजूने शिवायचे. ह्यासाठी मी 3 प्लाय म्हणजे अगदी हलकी अशी लोकर वापरलेली आहे. 2 प्लाय लोकर सुद्धा वापरू शकतो, त्यामुळे छत्री हलकी होते. पहिली ओळ करतोय आपण. 2 चेन केल्या आणि पहिल्या चेन मध्ये 4 खांब म्हणजे 4 DC डबल क्रोशे घातले. आता दुसरी ओळ. दुसऱ्या ओळीसाठी आधी 2 चेन करून घेतल्या, 2 खांब घातले, पहिल्या 2 खांबांवर हे 2 खांब घालून घेतले. एक चेन केली आणि 2 खांबांच्या मध्ये 4 घातले होते ना आपण, त्या 2 खांबांच्या मध्ये एक खांब घातला, मग एक चेन आणि शेवटी 2 खांबांवर 2 खांब म्हणजे DC. आता पुन्हा तिसऱ्या ओळीला 2 चेन केल्या, 2 खांब, एक चेन आणि पहिला खांब घातलाय ना, त्याच जागी आणखी एक खांब घालायचा. एकाच खांबात आपण 2 खांब घातले. आता डिझाईन आपली वाढायला सुरुवात झाली. मग एक चेन, एक खांब, एक चेन, आणि पुन्हा त्या खांबामध्ये शेवटी एक खांब, एक चेन आणि एक खांब घालायचा. म्हणजे एका बाजूला आपण वाढवलं ना, तसंच दुसऱ्याही बाजूला वाढवून घ्यायचं. डिझाईन वाढायला सुरुवात झाली. चौथी ओळ,
4 खिडक्या झाल्यात. आता आपल्या चौथी ओळ 2 चेन, 2 खांब, 1 चेन आणि पुन्हा त्याच जागी 1 खांब, 1 चेन. आता संपूर्ण लाईन 1 खांब 1 चेन 1 खांब 1 चेन अशी पूर्ण करायची. शेवटी 2 खांब घालायचे. आता आपल्या ह्या 6 खिडक्या झाल्या. 5वी ओळ 2 चेन, 2 खांब, 1 चेन 1 खांब 1 चेन 1 खांब अशी ही लाईन पूर्ण करायची. शेवटी 2 खांब घालायचे. बघा हा जसा त्रिकोण झाला ना, आता आपल्याला व्हाईट डिझाईन करायची आहे. व्हाईटची लेस करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण व्हाईट लोकर जोडली. आता 8व्या संपूर्ण ओळीत आपण 12 खांब घातले. कुठेही चेन नाहीये. आता ह्या लेसच्या दुसऱ्या ओळीत आपल्याला 1 खांब 1 साखळी 1 खांब 1 साखळी असं घालायचंय. मधला 1 खांब सोडायचा आहे. म्हणजे अशी जाळी तयार होईल. आता लेसची तिसरी जी ओळ आहे म्हणजे ह्याच्या पुढची ओळ, त्याच्यात सुद्धा 1 खांब 1 साखळी 1 खांब 1 साखळी अशी पूर्ण जाळी करून घ्यायची.
आता पांढऱ्या रंगाच्या चौथ्या ओळीत आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. 2 चेन करायच्या, एक खांब घालायचा आणि त्या खांबानंतर 3 चेन करून त्याच खांबाला अशा जोडायच्या. एक खांब, आणि पुढच्या खांबावर पुन्हा 3 चेन करून जोडायचे आहेत. एकात एक खांबावर आपल्याला ही डिझाईन करायची. 3 चेन केल्या आणि त्या खांबावर अशा जोडायच्या. याची डिझाईन तयार होते. आणि पुढच्या बाजूने ही इतकी सुंदर दिसते. आता आपल्याला पिवळ्या रंगाच्या फुलांची डिझाईन बनवायची आहे. याला रुद्रगाठ असं नाव आहे. तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही डिझाईन बनवू शकता. आपल्याला 4 फुलं केली आहेत आणि मग पुढे पुढे मध्यभागी बघा अशी ही वाढवत वाढवत नेली आहे. त्यामुळे हा भाग हळूहळू असा वाढत गेला. पिवळी लोकर जोडलीये आणि 2 चेन करून घेतल्यात. तिसरी चेन थोडी मोठी करून, हलकेच मोठी करून घेतलीये. आता आपल्याला 3 दोरे दिसतात. त्यातल्या मधल्या दोऱ्यातून सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आणि मुकाखांब म्हणजे सिंगल क्रोशे घालायचा. दुसऱ्या पाकळीसाठी पुन्हा चेन मोठी करून घ्यायची, मधल्या दोऱ्यातून सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आणि सिंगल क्रोशे घालायचा. अशी ही एक पाकळी तयार झाली. आता 3 खांब सोडून चौथ्या खांबात ती पाकळी सिंगल क्रोशेने जोडायची. पुन्हा 2 पाकळ्या करून घ्यायच्या. याला रुद्रगाठ डिझाईन असं म्हणतात. रुद्रगाठीची डिझाईन म्हणतात. पुन्हा 4 खांब सोडून जोडून घ्यायच्या. अशा आपण ह्या आता 4 पाकळ्या जोडून घेतोय. ही चौथी. पुढच्या ओळीत 2 चेन करायच्या. त्याला जोडून पुन्हा 2 पाकळ्या करायच्या. आणि जी रुद्रगाठ आहे ना 2 पाकळ्यांच्या मधली, त्याच्यामध्ये ती
सिंगल क्रोशेने जोडायची आहे. ही जी मधली गाठ आहे ना, 2 पाकळ्यांच्या मधली, ते सिंगल क्रोशेने जोडायची. म्हणजे मग हे असं 4 पाकळ्यांचं एक फूल तयार होतं. आता ही अशी दुसरी ओळ पूर्ण करायची. आता ह्या डिझाईनच्या तिसऱ्या ओळीत पुन्हा 2 चेन ने वर यायचं. आता पुढच्या ओळीत आपल्याला एक फूल वाढवायचं आहे. सुरुवात अर्थात 2 चेन, 2 पाकळ्या यांनी करायची. पुन्हा नेहमीप्रमाणे रुद्रगाठीत या 2 पाकळ्या जोडून घ्यायच्या. आणि तिसऱ्या पाकळीत बघूया. आता नीट इथे लक्ष द्यायला पाहिजे. नेहमीप्रमाणे रुद्रगाठीत न जोडता आपल्याला ती एका जोडावर, आधीच्या जोडावर ही पाकळी जोडायची आहे. बघितलं, ती रुद्रगाठ आहे आणि त्याच्या आधीचा हा जोड आहे, तिथे आपण ही जोडून घेतली. मग पुन्हा 2 पाकळ्या करायच्या आणि नेहमीप्रमाणे रुद्रगाठीमध्ये पुन्हा जोडायचं, तिथे जवळच. पुढे नेहमीप्रमाणे रुद्रगाठीत जोडून आपल्याला ही ओळ पूर्ण करायची. आता ह्या ओळीत बघा, हे विणकाम असं थोडं एक्स्ट्रा वाढलेलं दिसतं, पण पुढच्या ओळीत ते कव्हर होईल, सरळ दिसेल. पुढची ओळ नेहमीप्रमाणे 2 चेन, 2 पाकळ्या आणि प्रत्येक रुद्रगाठीत त्या जोडायच्या. अगदी सोपी डिझाईन आहे ही, सहज जमते आणि भराभर वाढते. असं हळूहळू आपलं हे विणकाम वाढत जातं. पुढच्या वेळी पुन्हा एक फूल वाढवायचं. असं करत करत आपण हा भाग वाढवत नेलाय. ह्या भागात उंची बघितली ना आपण, तर टोटल 9 पूर्ण फुलं आहेत आणि रुंदी बघितली तर 10 पूर्ण फुलं आहेत. आता आपल्याला बघा, पांढरी ही सफाईट लेस पुन्हा करणार आहोत आपण. दोन चेन, एक खांब, आता ह्या ज्या आपल्या पाकळ्या आहेत त्या प्रत्येक पाकळीमध्ये 2 खांब घालायचे आपल्याला प्रत्येक पाकळीत आणि रुद्रगाठीत 1 घालायचा आहे. पाकळीमध्ये हे 2 खांब घालून घ्यायचे.
रुद्रगाठीत 1 खांब घालायचा. दुसऱ्या पाकळीत 2 खांब घालायचे. आणि जिथे जोड आहे आता पुढे त्या जोड तिथे 1 खांब घालायचा. पुन्हा पाकळ्यांमध्ये 2, रुद्रगाठीत 1 आणि पाकळीमध्ये 2. अशा प्रकारे ही ओळ पूर्ण करायची. साधारण 60 खांब होतात इथे. आणि वर जशी व्हाईट लेसची डिझाईन दाखवली ना, अगदी तशीच ही सुद्धा आपल्याला 4 ओळींची लेस पूर्ण करून घ्यायची आहे. ही अशी पूर्ण व्हाईट लेस आपल्याला करून घ्यायची. आता आपल्याला पुन्हा पिवळ्या फुलांची डिझाईन सुरू करायची आहे. आता आपण 13 पाकळ्या तिथे जोडतो आणि पुढे पाकळ्या हळूहळू वाढवत नेल्यात. मध्यभागी वाढवायच्या. उंचीमध्ये 7 पूर्ण फुलं केली आणि रुंदीमध्ये आता आपली 15 फुलं झाली आहेत. मग पुन्हा सफेद लेस करून घ्यायची, व्हाईट लेस करायची. त्याला 90 खांब घातले. मग पिवळ्या रंगाची पुन्हा 18 फुलं केली. उंचीसाठी 4 पूर्ण फुलं केली. पुन्हा व्हाईट लेस पूर्ण केली. अशा प्रकारे आपला छत्रीचा एक भाग पूर्ण झाला. आता आपल्याला ती छत्रीच्या आतल्या बाजूने जोडायचं आहे. त्यासाठी मी ही ट्रान्सपरंट छत्री घेतलेली आहे. त्याच्या काडीची लांबी 24 इंच आहे. त्यासाठी आपण हा केलेला भाग अगदी बरोबर. छत्री लहान किंवा मोठी घेतली तर त्याप्रमाणे विणकामाची लांबी रुंदी ठरवून घ्या. आपल्या विणकामाची आता ही सुलट बाजू आहे, बाहेरून दिसली पाहिजे. तर शिवल्यावर हे विणकाम असं ताणलं जातं, मग छान दिसतं. आपली डिझाईन शिवल्यावर बघा, ही बाजूची दिसते ना, तशी शिवल्यावर दिसते ताणली गेल्यावरती. आता समजा तुम्हाला ही जर लेस नको असेल, एवढी डिझाईन अशी नको असेल, तर आपण प्लेन पण करू शकतो. बघ, इथे मी प्लेन घातलीये या पिंक ह्याच्यामध्ये कलरमध्ये. तुम्हाला जी आवडते ती डिझाईन तुम्ही वापरू शकता. आता ह्या पांढऱ्या रंगाच्या छत्रीत मी थोडी आणखी वेगळी डिझाईन घातलीये. या दुसऱ्या पांढऱ्या रंगाच्या छत्रीमध्ये मी अननसाची डिझाईन घातलीये, पायनॅपल. पण ह्या डिझाईनने छत्री थोडी जड झाली. आता जी डिझाईन आपण घातली ना, ती अगदी हलकी आहे. आता हा भाग आपल्याला छत्रीच्या आतल्या बाजूनी शिवून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी धोधो पावसात सुद्धा आपला हा भाग ओला होणार नाही. त्यासाठी जी दिसायला हवी आहे ना आपल्याला, ती डिझाईनची बाजू खाली ठेवायची. आता घरातला आपला नेहमीचा सुईदोरा असतो ना, तोच वापरायचा आहे. छत्रीच्या अगदी वरच्या कोपऱ्यात शिवायला थोडं अवघड वाटतं. मी जे हे टाके घालते ना आता, ते कदाचित तेवढे तुम्हाला स्पष्ट इथे दिसणार नाही. काळजी करू नका. पुढे थोड्या मोकळ्या जागेत गेलो ना आपण, की मी तुम्हाला अधिक स्पष्टपणे ते दाखवीन. आणि आपण जी सुईदोरा वापरलाय, टाके घालणार आहोत, शिवून घेणार आहोत, तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, केवढी भोकं पडतील ह्याला आणि मग पाऊस येईल आतमध्ये. अजिबात पाऊस येत नाही. अगदी लहान होल पडतात प्लास्टिकला ह्या, त्यामुळे पावसाचं पाणी आत येत नाही.
आता या मोकळ्या भागात कसं शिवायचं ते आपण नीट बघूया. दोऱ्याला गाठ मारून घ्यायची. छत्रीच्या आतल्या बाजूनी सुई घातली आणि बाहेरच्या बाजूनी पुन्हा आत घेतली. ती आता ह्या दोन दोऱ्यांच्या मधून काढायची. आता ही गाठ एकदम फिक्स झाली. आता नीट बघा. टाके घालताना हा दोरा थोडा मोकळा सुटा ठेवायचा आहे. सुई खालून वर घेतली की त्यावरून तो दोरा घालायचा आणि हळुवारपणे गाठ घट्ट करायची, फिक्स करायची. आधीचे पण सगळे टाके असेच घातलेत. त्यामुळे ह्या सगळ्या तारेला आपलं विणकाम अगदी कसं छान फिक्स बसलंय बघा. आता आपल्याला विणकामाची दुसरी बाजू शिवायची आहे. इथे एक काळजी घ्यायची. ह्या तारा सगळ्या इकडे तिकडे म्हणजे सुट्या आहेत ना, त्यामुळे त्या इकडे तिकडे होतात, सरकतात. लक्ष ठेवलं नाही तर गडबड होईल. त्यामुळे तार अगदी तिच्या जागेवर ठेवायची आणि मग शिवून घ्यायचं. व्हाईट लेस जी आहे ती आधीच्या भागाशी मॅच झाली आहे हे बघायचं आणि मग हा असाच ह्या बाजूचा भाग पण तसाच जोडून घ्यायचा. खालचा भाग इथे थोडीशी काळजी घ्यायची की छत्रीच्या बाहेरच्या बाजूने अगदी छोटासा टाका घालायचा आणि आतल्या बाजूने थोडा लांब घालायचा. म्हणजे मग बाहेरून आपली शिवण किंवा ते टाके फारसे दिसत नाही. बाहेरून अगदी जवळ घातलाय बघा. हा भाग शेवटपर्यंत असा जोडून घ्यायचा. आता हा जसा आधी जोडलेला भाग दिसतोय ना, अगदी तसाच हा पण दिसतोय. छत्री उघडल्यावर काही फरक नाहीये. दोन्ही भाग सेम दिसतायत, पण मध्ये हा भाग मोकळा आहे बघा, पूर्णपणे मोकळा आहे. त्यामुळे छत्री बंद केली की ते विणकाम थोडं वेगळं दिसतं. म्हणजे छत्रीला हे भाग जसे लागलेले आहेत तसं ते विणकाम दिसत नाही, ते मोकळं मोकळं दिसतं बघा, खराब दिसतं. त्यामुळे आपल्याला हे विणकाम मध्ये मध्ये सुद्धा शिवून घ्यायचंय, थोडे टाके घालायचे आहेत. सुरुवातीचा हा भाग रुंद आहे त्यामुळे आपण तिथे 3 ठिकाणी शिलाई घालणार आहोत. वर निमुळत्या भागावर 2 शिलाई सुद्धा पुरतात. इथे सुद्धा काळजी घ्यायची, छत्रीच्या बाहेरच्या बाजूनी अगदी छोटासा टाका घालायचा जवळ आणि आतल्या बाजूनी मात्र लांब लांब झिगझॅग झिगझॅग पद्धतीने शिवत जायचं. असं झिगझॅग शिवलं ना की आपले दोरे बाहेरच्या बाजूनी दिसत नाही.
ही अगदी शेवटपर्यंत असे टाके घालून घ्यायचे. झाली आपली अगदी युनिक आणि सुंदर छत्री तयार. तुम्हाला जर ही छत्री आवडली असेल तर जरूर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.